नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अस्तित्वात आली तेव्हापासून या शाळेच्या रस्त्याचा प्रश्न कायम आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याकरिता व्यवस्थित रस्ता उपलब्ध नाही। तसेच शाळा अमरावती यवतमाळ महामार्गाला लागून असल्याने विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून शाळेत जावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। शाळेमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने एका शिक्षकाकडे 2 वर्गाची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांना योग्य ती शिकवण देता येत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होताना दिसत आहे। तसेच शाळेची इमारत आणि दरवाजे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत। पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शाळेवर नव्याने टीनपत्रे टाकले होते। त्याचे काम व्यवस्थित न झाल्याने संपूर्ण शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। तसेच खोल्यामध्ये पाणी साचत असल्याने शिक्षकांची तारांबळ उडत आहे। तसेच शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी योग्य सोय सुविधा उपलब्ध नसून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आहे। विद्यार्थ्यांना घरून पाणी सोबत न्यावे लागत आहे। शाळेत बसविण्यात आलेला आरो फिल्टर हा सुद्धा कित्येक दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्यायोग्य पाणी शाळेत उपलब्ध नाही। एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळेसाठी नवनवीन योजना आणून शाळेचा स्तर आणि गुणवत्ता उंचविण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु धानोरा गुरव येथील शाळा मात्र त्याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे। लहान बालकांसाठी अस्तित्वात आलेली अंगणवाडी येथे सुद्धा पिण्याचे पाणी उपलब्ध नसून त्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। शाळेला संरक्षण भिंत आणि गेट नसल्याने रात्रीच्या वेळेस आंबट शौकीन या शाळेत बसून तंबाखू, दारू, सिगरेट पिण्याचा अड्डा त्यांनी बनवला आहे। त्यामुळे गावातील नागरिकांना शाळेचे काहीच घेणे देणे नसल्याचे विदारक चित्र आहे। यावर गावातील नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समिती काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे। संजय पवार, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव।